नमस्कार, मी डॉक्टर सुदर्शन गिरडे, महाराष्ट्र डॉक्टर्स कोऑर्डिनेशन कमिटी, फॉरेन मेडिकल असोसिएशन, जन आरोग्य मंच यांच्या माध्यमातून आज आपण ही पत्रकार परिषद घेतोय. पत्रकार परिषदेला उपस्थित डॉक्टर खिलारे सर, जन आरोग्य मंच आहे, आणि किशोर खिलारे सर हे जन आरोग्य मंच काम बघतात, आणि डॉक्टर स्नेहा सोनकाटे या आमच्या महाराष्ट्र डॉक्टर्स कोऑर्डिनेटर कमिटीच्या संघटक म्हणून काम बघतात, आणि मी स्वतः फॉरेन मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष आहे, आणि इकडं विठ्ठल कदम म्हणून आहे, सामाजिक कार्यकर्ते. आपला जो आजचा विषय आहे तो डॉक्टर संपदा मुंडे यांची हत्या की आत्महत्या याच्या संदर्भानं डॉक्टर्स म्हणून बरेच डॉक्टर्स असोसिएशननी कॅन्डल लाईट आणि कॅन्डल मार्च काढण्यात आला. बीड पासून सांगली, कोल्हापूर, काही पुण्यामध्ये पण काही गोष्टी झाल्या, पण आम्हाला बऱ्याच लोकांसाठी कुठल्याही डॉक्टर्स असोसिएशननं अशी कोणतीच पत्रकार परिषद घेतली म्हणून आम्ही तुमच्या समोर आता आलेलो आहोत. सुरुवातीलाच मी तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो, आणि तुम्ही या पत्रकार परिषदेला आल्या त्याबद्दल मी तुमचा धन्यवादही व्यक्त करतो. डॉक्टर्स हे सेवेसाठी असतात, आणि ज्यावेळेस आपण एखादी सर्व्हिस सेक्टर आपण ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस एका डॉक्टरला आपण कुठल्याच बाबतीमध्ये सातत्यानं, म्हणजे एक जनता म्हणून असेल किंवा पेशंट म्हणून असेल किंवा राजकीय माणसं असतील किंवा पोलीस म्हणून असेल किंवा आणि कुठलेही जे काही वर्ग आहे तो सगळ्याचा सगळा वर्ग हा डॉक्टरांना एका वेगळ्या पद्धतीने बघायला लागलाय. म्हणजे कोरोनामध्ये ज्या डॉक्टरांनी अनेक जणांचे जीव वाचवले, अनेक जणांना या मृत्यूच्या दाढेतून आपण त्यांना बाहेर काढलं, डॉक्टर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आज तुमच्याकडे किती जरी पैसे असले तरी पैसा हा महत्वाचा नाही. मरणाच्या म्हणजे ज्यावेळेस आपण जन्म घेतो त्यावेळेस पण डॉक्टरच लागतो, आणि ज्यावेळेस मृत्यू होतो किंवा मृत्यूच्या बाजूला जातो त्यावेळेस सुद्धा डॉक्टरांचीच गरज लागते. मध्ये असतो तो पैसा, मध्ये असते ती सत्ता, मध्ये असते ती मस्ती, मध्ये असते ते सगळं काही जे काय आहे ते राजकारणी सगळ्या, विशेषतः सरकारी हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांची हॅरॅसमेंट होते. डॉक्टरांवरती अतिशय अन्यायकारकपणे त्याचा छळ चालू आहे, असं प्रत्येक ठिकाणी चालू आहे. फक्त संपदा हे कारण आहे. संपदा मुंडे सारखे महिला असतील आणि जे पुरुष मंडळी जे डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा, आणि जे स्टाफ आहे त्यांना सुद्धा अतिशय वाईट पद्धतीनं हे राजकारणी लोक अतिशय वेगळ्या पद्धतीनं ट्रीट करतात, दबाव तंत्राचा वापर करतात, आणि या दबाव तंत्रालाच कंटाळून हा प्रशासकीय मर्डर ज्याला म्हणतो आपण, तो प्रशासकीय मर्डर आहे असं मला वाटतंय. सातारा जिल्ह्यामध्ये जिथं शिवाजी महाराजांचा वारसा आपल्या ह्या महाराष्ट्राला लाभला, त्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं एका स्त्रीचं चारित्र्यहनन होतंय. अशा पद्धतीनं म्हणजे मृत्यूनंतर, मृत्यूच्या आधी तिला वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे तुम्ही रिपोर्ट असे केले पाहिजेत, रिपोर्ट तसे केले पाहिजेत, 220 BP जरी असला तरी तो नॉर्मल आहे म्हणून सांगायचं. ही नेमकी माणसं कुणाची होती, काय होते, हा राजकारणाचा भाग झाला. आम्ही त्याच्यामध्ये जाणार नाहीये. पण ज्या संपदाचा मृत्यू दुपारी झालाय असं त्याचे घरचे मंडळी सांगतायत. आता हा तपासाचा भाग आहे. परत हा मी बोलू नये, पण जर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तुमच्या महिला आयोगाच्या चाकणकरबाई असतील, यांना कोणी अधिकार दिला? ते काय न्यायालय आहेत का? म्हणजे त्या सातत्यानं कोंडव्याचं प्रकरण असू द्या, तुमचं संपदा मुंडेचं प्रकरण असू द्या, हागोनेचं प्रकरण असू द्या, म्हणजे महिला आयोगाचा सगळ्यात महत्वाचा रोल काय असतो तर त्याची चौकशी लावणे आणि चौकशी करून घेणे, हा रोल आहे मला वाटतं. म्हणजे मला जास्त काही कळत नाही, मी डॉक्टर्स लोक आहोत, पण तुम्ही वकील नाही आहात, तुम्ही कोर्ट नाही आहात, तुम्ही तपासाच्या यंत्रणेमधला भाग नाही आहात, पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथं त्याला चमकोगिरी ज्याला म्हणतो, म्हणजे तुम्ही एका महिलांच्या प्रश्नांमध्ये महिलांची बाजू मी तरी बघितलेली नाही, महाराष्ट्रानं बघितलेली नाही. ह्या नेमक्या महिला आयोगाच्या आहेत
की त्या पोलीस प्रतिनिधी म्हणून जातात, का आरोपीच्या प्रतिनिधी म्हणून जातात, की राजकीय प्रतिनिधी म्हणून जातात, की बाबा तुम्ही फक्त लाली लिपस्टिक लावताय म्हणून तुम्हाला आम्ही महिला म्हणायचं का? म्हणजे असा प्रश्न आता वर्षा देशपांडे स्वामींनी सुद्धा तो विचारला गेलाय की तुम्ही फक्त लाली लिपस्टिक लागता म्हणून तुम्हाला आता महिला म्हणायचं का? आणि महिला आयोगाचं नेमकं कारण काय आहे की या प्रश्नाला डायव्हर्जन द्यायचं. पहिलंच त्या महिलेनं माझ्या माहितीप्रमाणे जी माझ्याकडे पत्र आहेत तिनं स्वतः चौकशी अर्ज हा सगळ्या महाराष्ट्राने बघितलाय. हा चौकशी अर्ज तिने स्वतः लिहिलाय की माझ्यावर जी काही चौकशी लावली त्याचं स्पष्टीकरण तिनं दिलेलं आहे. एवढे मोठे म्हणजे तिनं एवढं लिहू शकते म्हणजे ती विद्रोही आहे, तिला त्रास झालेला आहे. उगाच हे कोणी 4 पानं लिहितं का? मी तर लिहू शकत नाही. हे 4 पानं तिने लिहिली का लिहिली तर तिला त्रास होत होता, घुसमट होत होती या सगळ्या गोष्टींची, म्हणून तिने ती पत्रकार परिषद किंवा ते चौकशी समितीला जिल्हा रुग्णालयाला अर्ज केलेला 31 तारखेला. त्याच्यानंतर हा तुमचा 19/6 सुद्धा तिने पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र कदाचित तुमच्याकडे नसेल. त्याच्यामध्ये तिने लिहिलंय की माननीय पोलीस उपअधीक्षक उपविभागीय ऑफिसर म्हणजे डीवायएसपीचे म्हणतात, डीवायएसपीने हे पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथील अधिकाऱ्यांनी अपशब्द वापरले आणि मग तिने तिचं स्पष्टीकरण दिले की कशासाठी, कोणामुळं, का बरं, हे ते स्पष्टीकरण तिने त्याच्यामध्ये दिले. स्वतःची तिची सही आहे तिचा त्या. त्याच्यानंतर तिनं हे जो आयोग काम करतोय म्हणजे ते चौकशी आयोग त्याच्यावरच तिने परत एक पत्र म्हणजे आरटीआय टाकलाय. हा आरटीआय सुद्धा तुमच्याकडे नसावा कदाचित. हा आरटीआय तिने टाकलाय की माझ्यावरती 19/6/2025 पासून आज अखेरपर्यंत म्हणजे जी काही तारीख असेल मला वाटतं 13/8 म्हणजे 13/8/2025 रोजीपर्यंतचा अहवाल तिने मागितलाय. आरटीआयचा तिने मागितलं. ह्याचा 2 महिन्यानंतर नव्हे तर 3 महिन्यानंतर सुद्धा तिला कुठला अर्ज किंवा कुठलीही गोष्ट तिला स्पष्टीकरण प्रशासनाकडनं दिलेलं नाही. ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात आणून देत आहेत की ती विद्रोह होती, तिला त्रास होत होता आणि म्हणून तिने हे सगळं केलं. आता मला प्रश्न आहे की ज्या रात्री ज्या दिवशी हा मृत्यू झाला त्या दिवशी माझ्या मते भाऊबीज होतं, लक्ष्मीपूजन का भाऊबीज होतं, लक्ष्मीपूजनला काहीतरी त्यांचं झालं आणि दुसऱ्या दिवशी त्या हॉटेलमध्ये त्या गेल्या, त्यांना बोलवलं गेलं का ते स्पष्ट होईल. पोलिसांचा भाग आहे तो, माझा भाग नाही. पण ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला 7 वाजता मृत्यू झाला असं पोलीस सांगतायत, पोलीस स्वतः सांगतायत की 7-7:30च्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. पण एका बाजूला 7:30ला मृत्यू झाला असं म्हणतायत, मग तो तिचा मोबाईल असेल, तिच्या काही गोष्टी असतील, तिचं मोबाईल बंद करणं किंवा जे काही हातात घेणं हे फॅमिली म्हणते त्यांची की 11:15 पर्यंत 11:13 पर्यंत तिचा लास्ट सीन म्हणजे व्हॉट्सअप चालू होतं. मग हे व्हॉट्सअप कोण चालवत होतं म्हणजे त्यातले काही मुद्दे त्यांनी त्यातले म्हणजे डिलीट करून टाकले का किंवा कुणी त्यातले उडवले गेले का म्हणजे हा एक प्रश्न, हा प्रश्न परत वेगळा आहे. पण 11:30 वाजता त्यांना कळवलं जातं आणि तुम्ही या 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 म्हणलं जातं. पण या म्हणत असताना त्यांना कुठलीही कल्पना दिली जात नाही, कुठलीही कल्पना नाही की तुमची मुलीचा मृत्यू झाला, तुमच्या मुलीनं आत्महत्या केली आहे, की तुमची मुलगी म्हणजे तिने फाशी घेतलेली आहे. असा कुठलाही मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला नाही. मग यात मला शंका अशी येते की बाबा 7:30 वाजता हे झालंय, 11:30 वाजता तुम्ही त्यांना कळवताय आणि तुम्ही या कुठं आलाय सातत्यानं जे वारंवार फोन करून त्यांना म्हणजे त्याच्या भावाशी मी बोललो तर ते फक्त लोकेशन विचारत होते की तुम्ही कुठपर्यंत आलाय, लोकेशन टाका, कुठपर्यंत आलाय, लोकेशन टाका. म्हणजे याचा मतीत अर्थ काय होतो हे आता तुम्ही आणि सांगायची म्हणजे ही विचार करण्याची वेळ आहे. सुसाईड नोट जी मुलगी एवढं सगळं करू शकते, लिहू शकते, तर तिने एका हातावरती म्हणजे सुसाईड नोट लिहावी का? हे आणखी परत संशयास्पद आहे. एका मुलीनं एवढं सगळं लिहिते ती आणि आपण मृत्यू देत असताना मृत्यूला मी आता सामोरं जाणार आहे त्यावेळेस ती लिहू शकत नाही का? ती बोलू शकली असती, व्हिडिओ पाठवला असता किंवा तिनं लिहिलं असतं भरपूर सारं काही आणि तिला लिहिता येतं हे या सगळ्यावरून दिसतं. जी मुलगी आरटीआय टाकू शकते, जी मुलगी चौकशी अहवालाचा मागणी करते किंवा चौकशी अहवालाच्या सामोरं जाते आणि जी मुलगी आपल्या डीवायएसपीना पत्र लिहिते, हे सगळं करत असताना तिला स्वतःची प्रेस नोट म्हणजे सुसाईड नोट लिहिता न यावी एवढी तर ती वेळी नव्हती असं मला वाटतं ऍज अ डॉक्टर म्हणून. एका गरीब कुटुंबात जन्माला आलेली मुलगी, ऊसतोड मजुराची मुलगी
तिनं 3 एकर शेतीवरती एखाद्या डॉक्टर होणं आणि घरातले सगळे डॉक्टर करणं, त्या बापाला खरंच माझा सलाम आहे. पण आपण तिला वाचवू शकलो नाही, हे दुःखद आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की रुपाली चाकणकर ह्या वारंवार कुठे जातात, तर कुठं महिलांचं प्रकरण झालं म्हणजे ती मेली की त्या तिथं जातात. आमचा रोग डॉक्टर असोसिएशनचा त्यांच्यावरच आहे. तुम्ही पोलीस नाही आहात, तुम्ही कोर्ट नाही आहात, बरं मुख्यमंत्री काय कोर्ट आहेत? मुख्यमंत्र्यांनी तिथं सातारामध्ये जायचं आणि तिथं सांगायचं की जर हे असे चुकीचे असते तर मी इथं कार्यक्रमाला नसते. अरे तो तुमचा भाग आहे, राजकारणाचा भाग आहे, आम्हाला त्याची देणे घेणं काय बाबा. ही मुलगी गेली त्याच्याबद्दल तुम्ही एक शब्द सुद्धा काढला नाही. म्हणजे तुम्ही देशाचे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात, मुख्यमंत्री हा वेगळा भाग झाला, पण तुम्ही गृहमंत्री असून सुद्धा याबद्दल तुम्ही बोलला नाही. याच्याबद्दल आमचा निषेध आहे की मुख्यमंत्र्यांनी हे सगळं प्रकरण हातात घेऊन याच्यावरती SITची चौकशी लावावी असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. आता या रुपाली मॅडम याच्याबद्दलची माहिती आहे आमच्याकडे, अधिकृत माहिती. त्या तिथं जातात आणि ते म्हणतात त्या बदली बरोबर तिथं चॅटिंग होतं, त्याच्याबरोबर चॅटिंग होतं. अरे बाबा तुम्हाला कोणी सांगितलं ते चॅटिंग आलं? बदनेचा मोबाईल कुठे माहिती? अजून बदनेनं मोबाईल दिलेला नाही, अजून दिलेला नाही. पोस्टमार्टमचे रिपोर्ट सुद्धा आलेले नाहीत, कुठलं CDR आलेलं नाही. आणि या बाई मात्र तिथं जाऊन डायरेक्ट आपलं बोलायला लागतात. म्हणजे हे किती घृणास्पद आणि निषेधार्थ आहे की तुम्ही या घटनेमध्ये तुम्ही जबाबदार नाही, तर तुम्ही डायव्हर्जन करायला जाता प्रत्येक ठिकाणी. म्हणजे कोंडव्याचं प्रकरण असो, अगवणीचं असो, नाही तर ह्या संपदाचं प्रकरण असू द्या. तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुमच्या अजून चार्जशीट तयार झाली नाही, PM रिपोर्ट आला नाही, अजून कुठला CDR रिपोर्ट नाही, आणि तुम्ही अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करता. या बाबतीत तुमच्या राष्ट्रवादी काय तुमच्या असेल तुमच्यावर कारवाई करेल. रुपाली ठोंबरे पाटलांनी सुद्धा त्यांना सुनावलंय की बाबा त्या महिला आयोगाचा आणि राष्ट्रवादीचा काही संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यामुळे ते आता एकट्या पडल्यात, त्यांनी आता त्यांचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. महिला आयोग काही न्यायालय नाही, मी अगोदरच सांगितलं. तर मला एवढंच म्हणायचं आहे की या जिल्हा आरोग्य विभाग असेल आमचा, त्याच्याकडे तिने ह्या चौकशी केल्या होत्या, त्याचा अर्ज दिला नाही. SP, DYSP, PI, PSI आणि इतर पोलीस त्यांची बरीच नावं त्याच्यामध्ये लिस्ट आहे. आणि मुळात ह्या आयोगाची चौकशी करावी किंवा आयोगच आता तुम्ही आरोपींचा आयोग करून टाकावा अशी आमची मागणी आहे. आणि हे सगळं तुम्ही आता पैशाच्या जीवावरती सगळं हे चालू आहे तुमचं दाबणं. प्रत्येक गोष्टीचं कोणाला तरी लपवण्याचा प्रयत्न करताय. तो कारखानदार कोण आहे, मुकादम कोण आहे, ते ह्याच्यामध्ये आरोपी अजून कोण आहेत, फक्त 3च आरोपी नाही तर कोण आहेत, हे आरोपी अचानकपणे काय येतात, हे सगळं आता सगळ्या महाराष्ट्राला कळालंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 6 महिन्यापासून जी व्यक्ती प्रशासनाकडे दाद मागत होती, चौकशी समितीच्या अहवालाची सुद्धा प्रत मागत होती की तुमच्यावर माझ्यावर काय कारवाई केली त्याच्याबद्दल तुम्ही बोलले नाही, अपशब्द वापरले म्हणून तिने DYSP कडे तक्रार केली त्याच्याबद्दल तुमचं उत्तर नाही. म्हणून मला असं वाटतं की हा इन्स्टिट्यूशनल म्हणण्यापेक्षा आपलं प्रशासकीय मर्डर आहे आणि याची कसून चौकशी व्हावी. आणि आम्ही डॉक्टर्स संपदाच्या पाठीमागं पूर्णपणे ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहोत. मी आता आमचे खिलारी सर आहेत, त्यांच्याशी किशोर खिलारी सर जन आरोग्य मंच म्हणून बोलते. थँक्यू. त्या ठिकाणी आपण जे कागदपत्रे पाहिले असता आपण असं त्यामध्ये डॉक्टर संपदा गुंडे यांचा जो माणुसकीला काळीबाब असणारी अशी जी त्यांना एक प्रकारची हत्या आत्महत्या जो प्रकार सर्व महाराष्ट्राने हा पाहिलेला आहे, ते अत्यंत ही आपल्या सर्वांकरता ही लाजिरवाणी गोष्ट आहे की अशा तऱ्हेच्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडतात. आणि विशेषतः 19 जून रोजी या डॉक्टरांनी आपलं पहिलं पत्र दिलेलं आहे की ही चौकशी आणि त्या ठिकाणी त्यांना काय त्रास होतो हे नमूद केलेलं आहे. याचा अर्थ 19 जूनच्या अगोदरपासून देखील त्यांना त्रास होत होता. आणि ह्या पत्रावर कारवाई त्या ज्या संस्था अंतर्गत काम करतात ते जे उपजिल्हा पर्यटनचे रुग्णालय आहे त्या त्यांनी सिव्हिल सर्जन यांच्याकडे देखील त्यांनी तक्रार केली होती. त्यांच्यावर त्यांची चौकशी समिती देखील नेमली होती. त्या चौकशी समितीसमोर त्यांनी आपला जबाब देखील दिला होता. एवढं सगळं घडत असताना सिव्हिल सर्जन देखील यांनी त्यावेळेस काही कारवाई केली नाही. ज्या ठिकाणी एका महिला डॉक्टरवर असा छळ करण्यात येतो त्यावेळेस त्यांनी वास्तविक पाहता याची दखल घेऊन तेव्हा त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती. पण तथापि ह्या व्यवस्थेमध्ये कारवाई केली नाही. या ठिकाणी महिला डॉक्टर ज्या आहेत त्या अजिबात सुरक्षित नाहीये.
महिला डॉक्टरचं आहे त्याला हिमनगरचं एक टोक आहे की महिला डॉक्टर काम करत असताना अशा तऱ्हेचा जो अन्याय होतो आणि ह्या अन्यायाला हे अशा तऱ्हेचं जे घटना घडते ते टिप ऑफ आइसबर्ग आहे की अशा अनेक घटना घडत असतील पण ज्या बाहेर येत नाही आणि ह्या घटनेमध्ये शेवटी त्या आणि म्हणजे इन्स्टिट्यूशनल मर्डर जो आहे संस्थात्मक जो आपण खून म्हणूया अशा प्रकारचा हा अशा प्रकारचे आत्महत्येतून त्यांना ते करावं लागतं की आत्महत्या आहे का इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे हे पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईलच. पण त्याबरोबर असा हा प्रश्न उभा राहतो की ह्या ज्या डॉक्टर महिला ज्या आहेत त्या ठिकाणी सुरक्षित आहेत का आणि याची दखल का घेतली जात नाही. त्यांनी जी ग्रीव्हन्स कमिटीकडे त्यांनी जी म्हणजे सिव्हिल सर्जन संस्थेकडे त्यांनी जी तक्रार केली होती की मला अशा तऱ्हेच्या ह्या वातावरणामध्ये माझा राजकीय जे दबाव येतो आणि राजकीय यंत्रणाची दबाव करून त्यांना गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.